Hello, students. Good morning. How are you all? And how was your third online assessment examination? Yes, it must be very easy. And you must have studied well. That is why it must be very easy, right? Okay, so from today onwards, we will start our second term portion. Today, I will be taking Bhasha Sutram 2, which consists of Vidhiling Lakar. Vidhiling Lakar. That means Vidyartha. So let's start with that. Okay. Now just check. Vidhiling lakar vidyartha. Now students, in third online assessment examination, we had Vidyarthamala. And while explaining you the Vidyarthamala part, we have already understood what type of lakar is this. First, understand in English, Vidyartha is potential mood. जसा तुम्हाला इम्परेटिव्ह मूड असतो तसा पोटेन्शियल मूड. आज्ञार्थ विद्यार्थ. पोटेन्शियल मूड हिअर द वन who is using this vidyartha, he has wish something will be done or something has to be done. It is just his wish or certain blessings. That is why vidyartha is used. विद्यार्थाच अदर नेम इज विधी लिंग लकार. लकार तर तुम्हाला माहिती आहेत. आपण कुठले कुठले लकार शिकलो आत्तापर्यंत. इन 8th स्टँडर्ड वी स्टडीड लट लकार, दैट इज प्रेजेंट टेंस. सेकेंड वी स्टडीड लट लकार के बाद क्या सीखा हमने? लंग लकार. यस, इट इज़ पास्ट टेंस. देन वी स्टडीड लोट लकार. लोट म्हणजे आज्ञार्थ, इम्परेटिव्ह मूड म्हणजे इन्स्ट्रक्शन्स, ऑर्डर्स. तू हे कर, तू ते कर, डू दिस, डू दॅट, रब द बोर्ड, कम हिअर, गो देअर, या प्रकारचं जे आपण इंग्लिशमध्ये बोलतो इम्परेटिव्ह मूड, इन्स्ट्रक्शन ऑर ऑर्डर, दॅट वी हॅव स्टडीड इन लोट लकार. Now this is the other lakar, that is vidhi ling lakar. Very simple to understand. The only thing is you have to by heart the pratyayas. The way you did for lat lakar, the way you did for lang lakar and lot lakar. Similarly, vidyartha चे प्रत्यय आपल्याला करायचे आहेत. ठीक आहे? So let's read this. विद्यार्थ. विधी plus artha is vidyartha. What does it comprises of? It is upadeshaha, आशीर्वादः, प्रार्थना, कर्तव्यम, शक्यता, भविष्यकालनिर्देशकः, निर्देशः इत्यादयः. आता मला सांगा यातलं तुम्हाला काय काय नाही कळलं. चला लेट्स गो वन बाय वन. फर्स्ट उपदेशः म्हणजे काय? येस, ॲडवाईस. नाउ स्टुडंट्स, वॉट एवर आय एम टेलिंग यू, प्लीज राईट इन पेन्सिल besides that word. Whatever I am giving it to you right now, pause my audio and then write down and then go ahead. Okay? And these things you have to write on the textbook as well as you have to write on the notebook. What is to be written on the notebook, I will be telling you at the end of this lecture. But right now, the moment I am telling you, please pause my video and start writing with pencil besides that word. Now, upadeshaha, so it is advice. Second, आशीर्वादः means blessings. एखाद्याचे आशीर्वाद मागतो आपण, बरोबर. नेक्स्ट प्रार्थना, that is prayer. Then कर्तव्यम is ड्युटी. हे तुझं कर्तव्य आहे, ते असं असायला पाहिजे, ते तसं असायला पाहिजे असं जे आपण बोलतो, दॅट इज ड्युटी. शक्यता, इन इंग्लिश यू कॉल इट ॲज पॉसिबिलिटी. येस, पॉसिबिलिटी. भविष्यत्काल निर्देशः, फ्यूचर, pointing out the future or telling something about future. All these things are comprised in vidyartha. ठीक आहे? सो
लेट्स गो वन बाय वन. जीवेत शरदः शतम. म्हणा माझ्या मागून. प्लीज रिपीट आफ्टर मी. जीवेत शरदः शतम. जीवेत म्हणजे जगणं. जसं आपण मराठीत म्हणतो मोठा हो, शहाणा हो, तसं उपदेश. जीवेत शरदः शतम हा आशीर्वाद आहे. आयुष्मान भव असं आपण म्हणतो की नाही. आयुष्मान भव म्हणजे खूप दीर्घायुषी हो. लिव्ह लॉंग लाईफ. जीवेत शरदः शतम. शतम म्हणजे 100. जीवेत म्हणजे जग. लिव्ह लॉंग लाईफ. लिव्ह 100 इयर्स. आणि शरद हा असं का म्हटलं आहे? कारण शरद ऋतू असतो. तू 100 शरद ऋतू बघ असा त्याचा लिटरल मिनिंग आहे. कळलं? जीवेत शरदः शतम. ह्या झाला आशीर्वाद. ही झाली सदिच्छा. आपण बर्थडेला हॅपी बर्थडे म्हणता की नाही तुम्ही? when you want to give your regards or wishes in Sanskrit, this is the best way of telling this. हॅपी बर्थडेच्या ऐवजी म्हणायचं जीवेत शरदः शतम. काय म्हणायचं? जीवेत शरदः शतम. म्हणून बघा. म्हणा सगळ्यांनी म्हणा. जीवेत शरदः शतम. म्हणजे इन्स्टेड ऑफ हॅपी बर्थडे यू कॅन से जीवेत शरदः शतम. म्हणजे तू 100 वर्ष जग. 100 शरद ऋतू बघ असं. सो जीवेत. हिअर जीवेत इज बोल्ड लेटर्स. जीवेत म्हणजे तू जगायला हवंस किंवा तू जगायला हवंस अशी माझी इच्छा आहे. आयुष्मान भव. जीवेत हा आशीर्वाद झाला. हा आहे विद्यार्थ. सेकंड. प्राप्ते तु षोडशे वर्षे पुत्रे मित्रवदाचरेत. यामध्ये आहे कर्तव्य, ड्युटी. कर्तव्य म्हणजे ड्युटी. मग ती कशी वापरलं आहे कर्तव्य बघा जरा. म्हणा प्राप्तेषु षोडशे वर्षे पुत्रे मित्रवदाचरेत. पुत्रे मित्रवदाचरेत म्हणजे काय? तर ना हा एक श्लोक आहे. तो तुम्हाला म्हणून दाखवते म्हणजे तुम्हाला जास्त समजेल. लालयेत पंचवर्षाणि दशवर्षाणि ताडयेत प्राप्तेषु षोडशे वर्षे पुत्र मित्रवदाचरेत. लालयेत पंचवर्षाणि. व्हेरी इंटरेस्टिंग मीनिंग ऑफ दिस श्लोक. लालयेत पंचवर्षाणि. पंच म्हणजे 5. 5 वर्षापर्यंत लाड करायचे मुलांचे. काय करायचे? लाड. बहुत लाल प्यार से उनको पालना चाहिए टिल 5 years. दशवर्षांनी ताडयेत. दश म्हणजे 10. 10 वर्षानंतर 10 वर्षापर्यंत त्यांना मारायचं. 10 वर्षापर्यंत त्यांना मारायचं म्हणजे बरोबर शिस्तीत येतात. आणि प्राप्तेषु षोडशे वर्षे. षोडश म्हणजे 16. वन्स दे आर ऑफ अ एज ऑफ 16 पुत्रे मित्रवदाचरेत. आपला मुलगा किंवा आपली मुलगी आपलं फ्रेंड आहे असं समजून त्याप्रमाणे त्याच्याशी आचरण करावं. हे करावं, ते करावं. यू शुड डू दिस, यू शुड डू दैट. ये जब हम बोलते हैं तो वो विद्यार्थ होता है. आचरेत म्हणजे आचरण करावं. टू बिहेव. असं बिहेव करावं जसं तो आपला मित्रच आहे. द मोमेंट युअर किड और युअर चाइल्ड बिकम्स 16 यू शुड बिहेव लाईक ही इज युअर एज, युअर फ्रेंड. म्हणजे त्याला लहान ट्रीट नाही करायचं. हे झाली ड्युटी. हे झालं कर्तव्य. हे मी तुम्हाला जस्ट एक तुम्हाला ॲडिशनल नॉलेज पाहिजे म्हणून सांगते आहे. ठीक आहे. नेक्स्ट. लभेत सिक्तासु तैलमपि यत्नतः पीडयन्. लभेत सिक्तासु तैलमपि यत्नतः पीडयन्. सिक्तासु म्हणजे वाळू. वाळू पिळली, प्रयत्न केला पिळायचा तर त्यातून तेलसुद्धा मिळू शकतं. दॅट मीन्स इट इज पॉसिबिलिटी. कॅन बी. शक्यता. हो सकता है. दिस इज अ मराठी फ्रेज. आता तुम्ही म्हणाल वाळू कधी पिळणार आणि तेल कधी गळणार. तसं नाही आहे ते. ही मराठी म्हण आहे की माणसाने प्रयत्न केला तर काहीही अशक्य नाही. काहीही
पॉसिबल आहे. एनिथिंग इज पॉसिबल इफ यू पुट युअर एफर्ट्स, असा त्याचा अर्थ आहे. आणि मराठीमध्ये ती म्हण आहे, प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे. प्रयत्ने विथ एफर्ट्स, वाळूचे, वालुका मीन्स रेत, प्रयत्ने वाळूचे कण रगडिता, रगडिता मीन्स यू हॅव टू, तुम्ही पिळता येते, बरोबर आहे ना. वाळूचे कण रगडिता तेलही गळे, म्हणजे त्यातनं तेल पण बाहेर येईल. इतका तुम्ही प्रयत्न केलात तर काहीही होऊ शकतं, हेच त्यांना सांगायचं आहे. त्याच्यामध्ये लभेत सिकतासु तैलमपि यत्नतः पीडयन, शक्यता, पॉसिबिलिटी त्यांनी सांगितली आहे. लभेत. नेक्स्ट, मतिमान स्वस्थानम न परित्यजेत, जे बुद्धिमान आहेत त्यांनी स्वतःची जागा सोडू नये. दोज हू आर व्हेरी इंटेलिजंट पीपल, दे शुड लिव्ह विथ देअर ओन डिग्निटी. जागा म्हणजे नॉट ॲक्च्युअल प्लेस, डिग्निटी. परत इकडे परित्यजेत, परित्यजेत बोल्डमध्ये आहे. हा सुद्धा फॉर्म ऑफ विद्यर्थ, विधिलिंग लकार आहे. नेक्स्ट, अहम अभिनेता अभिनेत्री भवेयम, आय विल बी अन ॲक्टर ऑर ॲक्ट्रेस, मी होईन भविष्यकाळ निर्देशक, आय विल बी. आणि छात्र हा प्रत्युषे उत्तिष्ठेत, प्रत्युषे, प्रत्युषे, प्रति आणि उषा ह्यांचं कॉम्बिनेशन आहे. प्रति एव्हरी आणि उषा म्हणजे सकाळ, मॉर्निंग. उषा म्हणजे काय, मॉर्निंग. प्रत्युषे, प्रत्येक सकाळी, एव्हरी मॉर्निंग. स्टुडंट्स शुड लिव्ह अर्ली मॉर्निंग, एव्हरी अर्ली मॉर्निंग. इथे काय सांगितलं आहे, उपदेश, इट इज ॲडवाईस, की मुलांनी लवकर उठलं पाहिजे, राईट. नाव सी ऑल दीज 6 sentences and please check the bold letters in it. जीवेत, लभेत, आचरेत, परित्यजेत, उत्तिष्ठेत. या ऑल 6 सेंटेन्सेसमध्ये तुम्हाला कधी उपदेश, कधी ब्लेसिंग्स, कधी पॉसिबिलिटी, कधी प्रेयर, एव्हरीथिंग इज मेन्शन्ड ओव्हर हिअर. Now you have to check what are the pratyayas, which are very 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 important. लकारमध्ये प्रत्यय खूप इम्पॉर्टंट असतात. तुम्हाला जर प्रत्यय पाठ झाले तर पुढचा सगळा विद्यार्थ तुम्हाला इझिली येऊ शकतो. MCQमध्ये वी हॅव गोल्डन अपॉर्च्युनिटी टू पुट लकार्स, लोट लकार, लंग लकार, लट लकार अँड नाव विधिलिंग लकार. So I can just put one sentence and give them MCQs like lat lakar, vidilang lakar, lot lakar. You have to pick up the correct answer. For that you need to know what are the pratyayas. त्यामुळे प्रत्यय पाठ करणं हे खूप 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 गरजेचं आहे. Now students, you have to repeat after me. Okay? You have to repeat after me. आपण एक परस्मय पद बघणार आहोत आणि एकदा आत्मनेय पद बघणार आहोत आणि आपल्याला दोन्हींचं पाठांतर करायचं आहे. सो अगर एक बार परस्मय पद किया तो सब बाकी के परस्मय पद के ही बाय हार्ट करना. अगर आत्मनेय पद किया तो आत्मनेय पद के ही बाय हार्ट करना और चेक करना कैसे कैसे हाउ इट गोज, हाउ ईच एंड एवरी वर्ब गोज. सो परस्मय पद, विधिलिंग लकार. प्लीज रिपीट आफ्टर मी. इत इताम इयुः, प्रथम पुरुष. इत इताम इयुः, इहि इतम इत, इयम इव इम. स्टार्ट विथ मी. इत इताम इयुः, म्हणा. प्लीज रिपीट आफ्टर मी. इत इताम इयुः, इहि इतम इत, इयम इव इम. I repeat once again. It itam iyuhu, ihi itam ita, iyam इव इम. हे होते परस्मयी पद, बरोबर. आता बघूया आत्मनेय पद.
ईत इयाताम इरन. म्हणा माझ्या मागे. ईत इयाताम इरन. इथाह इयाथाम इध्वम. इथाह इयाथाम इध्वम. इय इवहि इमहि. इय इवहि इमहि. I repeat. इत इयाताम इरन. इत इयाताम इरन. इथाह इयाथाम इध्वम. इय इवहि इमहि. सगळीकडे ई दीर्घ आहे, म्हणजे जेव्हा जेव्हा तुम्हाला वर्बमध्ये वापरायचं असेल तेव्हा ई दीर्घ हवा. नाव these two you have to by heart. Only these two. And how it is used in the verb table that is given over here. Now पठ. एक पप. पठ म्हणजे वाचणं. आता मला विधिलिंग लकार करायचं आहे, विद्यार्थ करायचं आहे, म्हणजे आयदर मी ॲडवाईस करणार किंवा मी ड्युटी सांगणार किंवा मी प्रेयर किंवा ब्लेसिंग्स घेणार. बरोबर आहे. विद्यार्थ्यांनी वाचावं, विद्यार्थ्यांनी वाचायला पाहिजे. स्टुडंट शुड रीड. स्टुडंट शुड रीड. हे झालं विश किंवा उपदेश. त्यावेळेला तो विधिलिंग लकार येतो. आता बघा हां, आपला परस्मैपदचे प्रत्यय कुठले आहेत? इत इताम इयुहू. मग पठचं कसं झालं बघा. इत आणि पठ हे एकत्र आल्यावर काय बनलं? पठेत. म्हणजे जो ई आहे ना, ई तो ए बनतो. हे नीट लक्षात ठेवा. जरी तुम्ही प्रत्यय पाठ करत असलात इत इताम इयुहू, बट when it attaches to the verb, that verb एचा ईचा ए बनतो. सो इत इयाताम इयुहू पठचं काय होणार? पठेत पठेताम पठेयुहू. प्लीज रिपीट आफ्टर मी. पठेत पठेताम पठेयुहू. पठेहे पठेतम पठेत. प्लीज रिपीट आफ्टर मी. पठेयम पठेव पठेम. ओके, अगेन. पठेत पठेत पठेताम पठेयुहू. पठेहे पठेतम पठेत. पठेयम पठेव पठेम. I hope everybody is practicing this after me. आता इथे बघा, इत इताम इयुहू झालं. यामध्ये त आहे, तत्ताम इयुहू. मग पठेत पठेताम पठेयुहू. इथे ईचा ए बनला, हे लक्षात घ्या. सगळीकडे जिथे ई आहे तिथे पठे 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 झालं. आलं लक्षात? त्यानंतर आता आपण इकडे बघूया आत्मनेपद. आत्मनेपदीमध्ये पहिला प्रत्यय काय आहे बघा. इत इयाताम इरन. करेक्ट. मग रम म्हणजे खेळणं. रमेत रमेयाताम रमेरन. रमेत रमेयाताम रमेरन. रमेथाः रमेयाथाम रमेध्वम. रमेय रमेवहि रमेमहि. परत. रमेत रमेयाताम रमेरन. रमेथाः रमेयाथाम रमेध्वम. रमेय रमेवहि रमेमहि. ठीक आहे. आता सगळीकडे बघा, जिकडे जिकडे ई होता तिकडे तिकडे ए झाला. रमेत रमेयाताम रमेरन. इयातामचं रमेयाताम झालं. रमेरन इरन होतं म्हणून रमेरन झालं. ठीक आहे. आणि प्रथम पुरुष, प्रथम पुरुष, मध्यम पुरुष, उत्तम पुरुष हे सगळे पुरुष लक्षात आहेत ना? परत सांगायला नको ना. आपण हे टेबल काय म्हणून पाठ करतोय? एकवचन, द्विवचन, बहुवचन. आणि इत इयाताम इरन ही लाईन आहे, ती आहे प्रथम पुरुषाची, म्हणजे थर्ड पर्सन इन इंग्लिश. आणि मध्यम पुरुष सेकंड पर्सन इन इंग्लिश. आणि उत्तम पुरुष म्हणजे करेक्ट, फर्स्ट पर्सन इन इंग्लिश. समजलं?
हे टेबल आता मी वचन आणि पुरुष आय होप सगळ्यांना माहिती आहे, म्हणून मी ते रिपीट करत नाही आहे. सो हे झालं एक पप्प आणि एक आपचं. तसंच पुढचे गण आपण बघूया. नाव नृत. नृत 4 पप्प. बरोबर. नृत हे कसं काय वापरलं गेलं आहे, तर परत तेच नृत्येत नृत्ये ताम नृत्येयुः. म्हणा नृत्येत नृत्येताम नृत्येयुः. हे तुम्हाला म्हणावं लागेल. पाठांतर करायची गरज मुळीच नाही. फक्त वरचे जे प्रत्यय आहेत, अच्छे से सुनो, ओनली दोज प्रत्ययाज ॲट द टॉप यू हॅव टू अंडरस्टँड अँड बाय हार्ट. Other these things which they have given as an example, these are only examples, so you understand the logic behind it. नृत 4 पप. जर मला नृत्य म्हणजे डान्स हे मला लट लकारामध्ये म्हणायचं असतं तर मी काय म्हटलं असतं, लट लकारमध्ये नृत्यती ती तहांती. बरोबर आहे. तसंच मी आता इथे विद्यार्थ्यामध्ये म्हणते आहे का, तर इत इयाताम इहू. बरोबर आहे. त्याच पद्धतीने इथे झालं आहे नृत्येत नृत्येताम नृत्येयुः. म्हणा बरं, प्लीज रिपीट आफ्टर मी. नृत्येहे नृत्येतम नृत्येत. नृत्येयम नृत्येव नृत्येम. वन्स अगेन. नृत्येत नृत्येताम नृत्येयुः. नृत्येहे नृत्येतम नृत्येत. नृत्येयम नृत्येव नृत्येम. बरोबर. आता इथे मन 4 आप. मन्येत मन्येयाताम मन्येरन. मन्येथाः मन्येयाथाम मन्येध्वम. मन्येय मन्येवहि मन्येमहि. परत. मन्येत मन्येयाताम मन्येरन. मन्येथाः मन्येयाथाम मन्येध्वम. मन्येय मन्येवहि मन्येमहि. नाउ नेक्स्ट. लिख. तुम्ही माझ्या मागे म्हणा. प्लीज़ रिपीट आफ्टर मी. नहीं तो ये समझेगा नहीं कि ये हो क्या रहा है. प्रत्यय एक बार बाय हार्ट किया, उसके बाद ईच एंड एवरी वर्ब हाउ इट गोज इन विधिलिंग लकार दैट दे हैव गिवन बाय एग्जाम्पल. सो जब मैं बता रही हूँ आपको पॉज करना है एंड अगेन आपको बोलना है. ओके. लिखेत लिखेताम लिखेयुः. लिखेहे लिखेतम लिखेत. लिखेयम लिखेव लिखेम. दोज हू हॅव अंडरस्टूड धिस लॉजिक, मी न सांगता सुद्धा तुम्हाला हे येणार. लिख. काय प्रकारे वरचे वरचे सगळे प्रत्यय चेक करा आणि स्वतःहून लिहा, तुम्हाला डेफिनेटली येणार. द ओनली थिंग, अंडरस्टँड द लॉजिक अँड मॅजिक बिहाइंड इट. ओके. सो आय रिपीट अँड प्लीज यू रिपीट आफ्टर मी. लिखेत लिखेताम लिखेयुः. लिखेहे लिखेतम लिखेत. लिखेयम लिखेव लिखेम. ठीक है. दिश. दिश मीन्स टू गिव डिरेक्शन. दिशेत दिशेयाताम दिशेरन. दिशेथाः दिशेथाः दिशेयाथाम दिशेध्वम. दिशेय दिशेवहि दिशेमहि. परत एकदा. दिशेत दिशेयाताम दिशेरन. दिशेथाः दिशेयाथाम दिशेध्वम. दिशेय दिशेवहि दिशेमहि. Now students, I think you have now understood that how it is to be done. Now please understand,
one thing, that you have to write everything about this on your notebook. Okay, so in the notebook, first you will write Vidiling Lakar, then you will write the definition of it. That means you will write what is Vidiling Lakar, that is like Upadesh, advice, blessings, everything that you have to write. And after that you will be doing actual pratyayas, and in pratyayas, that is the first that we have studied, ita, iya, itam, iyuhu, that pratyay of parasmay pad, and the other pratyayas of atmanepad that you have to write. And all these examples which they have given, that you have to do in your notebook. Okay, so with this we have completed our Vidyartha type. Okay, now once it is done, you have to by heart and understand Vidyarthamala. Okay, now Vidyarthamala is are the examples of all Vidyarthas. So whatever Vidyarthamala we have done, there were n number of examples of Vidiling Lakar. So you will understand that too. Okay, so now with this, one more thing which I will cover, that विद्यार्थ्यामध्ये एम सी क्यू कसं येणार ते पण सांगते. एम सी क्यू किंवा कुठल्याही प्रकारचे वेगळे एक्झाममध्ये क्वेश्चन विचारण्याची जी शक्यता आहे, त्याच्यामध्ये वॉट वी विल डू इज, वी विल गिव यू लाईक लिखेत डॅश लिखे यू हू, फिल इन द ब्लँक्स आणि एम सी क्यू टाकू. किंवा तुम्हाला एक टेबल दिलं जाईल आणि त्या टेबलमधले फिल इन द ब्लँक्स. सो या प्रकारचं काहीही आलं तरी पण तुम्हाला ते करता आलं पाहिजे. म्हणून हे विधिलिंग लकार तुम्हाला बाय हार्ट केला पाहिजे. कुठला? फक्त प्रत्यय, नथिंग एल्स. ओके, सो अकॉर्डिंगली यू कंटिन्यू विथ विधिलिंग लकार. विद्यार्थ म्हणजे पोटेन्शियल मूड, हे सुद्धा लिहून ठेवा जे मी आधी बोलले. आणि त्यानंतर तुम्हाला लिहायचं आहे की आशीर्वाद वगैरे तो जो पॅरेग्राफ आहे तो लिहायचा आहे. आणि त्यानंतर हे सगळे प्रत्यय विथ दॅट ऑल धातूज. ठीक आहे. इन द नेक्स्ट लेक्चर वी विल स्टार्ट विथ समास. प्लीज डू नॉट मिस द सेम. आपल्याला समास हा कन्सेप्ट संस्कृतमध्ये जरी नवा असला तरीसुद्धा आय विल टेल यू, इन मराठी यू हॅव समास, in Hindi also you must be having samas. So all those type of samas are exactly similar to that of Sanskrit. The only thing, samas vigraha may change a bit, but the concept, logic, everything of samas remains same. So those students who have already understood samasas in Marathi and in Hindi, they will find it very easy in Sanskrit also. So we will be continuing samas in the next lecture. Till the time, stay safe, keep smiling, be happy.